नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती मिळालेली आहे. दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्सला दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील 1,500 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. मात्र आता बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी 3,000 रुपये जमा होणार आहेत. डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते 2.25 कोटी हजाराच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्याचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. नव्याने आलेल्या अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशाची लाडक्या बहिणींना वाट पाहायची आहे. तर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत म्हणजेच लाडक्या बहिणीचा जो 1,500चा हप्ता आहे तो वाढीव करण्यासाठी निर्णय होणार असल्याचेही समजले किंवा सांगितले आहे. त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.